ट्रेझरी कार्यालयात रात्रीच्या वेळेस आपल्या कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भद्रावती येथील ट्रेझरी कार्यालयात दिनांक 24 ऑगस्ट शनिवारी रात्रीच्या 7:30 वाजता उघडकीस आली। मधुकर कोंडू आत्राम असे मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। या घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पाठवला। मृतक मधुकर आत्राम यांची नेहमी येथील ट्रेझरी कार्यालयात रात्रीची ड्युटी राहत असे। घटनेच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर हजर झाल्यानंतर बराच वेळाने ट्रेझरी कार्यालयातील लाईट बंद दिसल्याने शेजारील शासकीय विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याने जाऊन पाहिले असता ते झोपलेल्या अवस्थेत दिसले। त्यांना शंका आल्याने त्यांनी पोलिसांना फोन केला। पोलीस घटनास्थळी आल्यानंतर आत्राम हे मृतावस्थेत आढळून आलेत। हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो आहे। त्याच्या मागे 2 मुले आहेत आणि पत्नीचे निधन 2 वर्षांपूर्वी झालेले आहे। पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत।